असंभव आपण केला, त्याच्यामधला जो रोल आहे तुझा ऑलमोस्ट डबल रोल आहे. आपण त्याच्याबद्दल फार डिटेल बोलूया नको, कारण ऑब्व्हियसली तो लोकांना ह्याच्यावर. पण ॲज अन ॲक्टर तुला त्यातलं काय असं वाटलं की ज्याच्यामुळे, ऑब्व्हियसली चॅलेंजिंग आहेच तो, पण काय म्हणून तू त्याच्याकडे. चांगली बांधलेली गोष्ट होती. गिरीशचे संवाद होते, त्यानंतरच ते माझ्याकडे आलं की गिरीशचे संवाद लिहून आले. गोष्ट सांगण्याची पद्धत एक फार एक्सपेरिमेंटल नाही आहे त्यातली. एक आपल्याला माहिती असलेला फॉर्मॅट आहे त्या गोष्टीचा. पुनर्जन्म हा फॉर्मॅट आहे त्यातला, आणि पुनर्जन्माची गोष्ट ज्या अंगाने जाऊ शकते तशाच अंगाने ही गेली आहे. त्यामुळे त्यातलं एक्सपेरिमेंट नसणं हेच मला आवडलं, की फुल प्रूफ प्लॅन घेऊन ती गोष्ट समोर मांडली गेली. आणि मला असं वाटलं की यात काहीतरी करण्यासारखं आहे. 2 रोल आहेत, 2 काळातले रोल आहेत बेसिकली. एक 80च्या दशकातला आहे, एक आत्ता 2025-24च्या काळातला आहे. ती पात्र एकमेकांचा शोध घेतात, काहीतरी घडतंय, काहीतरी घटना घडली आहे का, नाही का, हो का. तर त्यामुळे मला असं वाटलं की हे करून बघायला हवं. हे कदाचित काहीतरी वेगळा आकार उकार येऊ शकेल, काहीतरी मजा येऊ शकेल. आणि तसंच काम करताना आली, आपण अर्थात एकत्र सीन्स केले आहेत. त्याचं व्हिज्युअली रूप पण अत्यंत पहिल्यांदा नैनितालमध्ये, आणि मुळात ऑर्गॅनिकली ती गोष्ट तिकडे गेली. म्हणजे असं नाही की काही फिल्म्स उगीच लंडनला होतात, उगीच त्याला ऑर्गॅनिकली तसं नाही. हो, त्यामुळे ते नैनिताल जे स्क्रीनवर दिसणार आहे, तर मोठ्या पडद्यावर आपल्याला असं पण वाटतं ना कधी कधी की मोठ्या पडद्यावर का बघू, मी घरातच बघेन. तर हा सिनेमा जेव्हा मी डब करताना बघितलं तेव्हा मला असं वाटलं की बरं झालं मी मोठ्या पडद्यावर बघते आहे.